हरिओम. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. अशा शब्दात तुकाराम महाराजांचा गौरव केला जातो. आज आपण महाराजांचा एक अभंग थोडक्यात पाहू. हा अभंग विद्यार्थी असो वा परमार्थ मार्गावरील साधक असो, सर्वांसाठी आहे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. नवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. दोरे चिरा कापे पडिला कांचणी, अभ्यासे सेवनी विष पडे. तुका म्हणे कैसा बैसणासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. झाडाचे ओले मूळ खडकाला सुद्धा फोडते. खर तर मूळ अगदी कोवळे असले तरी त्यात खडक तोडण्याची ताकद असते. ते मूळ मात्र ओले म्हणजे जिवंत ठेवण्यासाठी झाडाच्या मुळाशी पाणी घालणे आवश्यक असते. अभ्यास किंवा साधनेचे पाणी जर का सतत घातले तर ते मूळ जिवंत राहून सतत क्रमाक्रमाने वाढत जाते. त्यामुळे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी आणि एकाग्रतेने प्रयत्न म्हणजे फोकस एफर्ट्स केल्यास असाध्य वाटणारी गोष्ट साध्य होते. असेच अजून 2 दृष्टांत महाराज देतात. दोऱ्याने सुद्धा चिरा कापला जाऊ शकतो. म्हणजे जर आम्ही एका दगडावर दोरा घासला तर तिथे खाच निर्माण होऊन तो हळूहळू कापला जातो. अगदी कमी प्रमाणात सेवन करत गेल्याने विष सुद्धा पचनी लागते. म्हणजे जर अगदी थोडस विष जर जेवणात घातलं किंवा कशात घालून जर ते खाल्लं तर ते पचनी लागते. शेवटचा दृष्टांत खूपच सुंदर आहे. आईच्या गर्भात बाळ जसे रोज मोठे मोठे होत जाते तसे त्याला तेथे आपोआप वाव म्हणजेच जागा निर्माण व्हायला लागते. रोज केलेला अभ्यास किंवा नित्य नेमाने केलेली साधना ह्यामुळे विद्यार्थी किंवा साधकाची प्रगती ही क्रमाक्रमाने पण खात्रीने होते आणि अशक्य वाटणारे ध्येय सुद्धा साध्य होते. हरिओम. खूप छान झालं. आता तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट कशी झाली हा प्रसंग आशुतोष काका सादर करेल.